नमस्कार मित्रांनो, आपण सोडवणार आहोत वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटवरचा पुढचा प्रॉब्लेम असा आहे, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर अ स्टेटमेंट शोइंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट टू फायनान्स द लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ 12,000 युनिट्स पर इयर फ्रॉम द फॉलोइंग. लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे बघा 12,000 युनिट्स. रॉ मटेरियल इन स्टॉक ऑन ॲन ॲव्हरेज 2 months. रॉ मटेरियलचा स्टॉक 2 महिने आहे. मटेरियल इन प्रोसेस ऑन ॲन ॲव्हरेज हाफ मंथ. वर्क इन प्रोग्रेसचा टाइम अर्धा महिना आहे 0.5. फिनिश गुड्स आर इन स्टॉक फॉर 1 month. फिनिश गुड्स आहे 1 महिना. क्रेडिट अलाउड बाय सप्लायर 1.5 महिना आहे आणि क्रेडिट अलाउड टू कस्टमर 2.5 महिने आहे. सप्लायर म्हणजे क्रेडिटर आणि कस्टमर म्हणजे डेटर. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड 1 month आहे. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स 1 महिन्याचे आपल्याला घ्यायला लागतील. कॅश अँड बँक बॅलन्स इज एक्सपेक्टेड टू बी 10% ऑफ नेट वर्किंग कॅपिटल बिफोर कन्सिडरिंग कॅश अँड बँक बॅलन्स. आपलं जे वर्किंग कॅपिटल येईल करंट असेटमधनं करंट लायबिलिटी मायनस करून त्याच्यावर 10% आपल्याला कॅश अँड बँक बॅलन्स काढायचा आहे. तो बॅलन्स येण्यापूर्वी जे येतं त्याच्यावर. ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. रॉ मटेरियल 10 रुपये, वेजेस 5 रुपये, टोटल कॉस्ट 30 रुपये. याच्यावरनं आपण ओव्हरहेड आपोआप काढू शकतो. टोटल कॉस्टमधनं रॉ मटेरियल आणि वेजेस मायनस केल्यावर. आणि प्रॉफिट 20% ऑन सेलिंग प्राईस असं दिलेलं आहे. तर आता आपण पहिलं कॉस्ट स्टेटमेंट बनवूया. कॉस्ट स्टेटमेंट बनवत असताना कसं बनवायचं बघा. पहिला कॉलम असतो पर्टिक्युलर्स, युनिट्स, कॉस्ट पर युनिट आणि टोटल कॉस्ट. आता जर बघितला तर आपल्याला इथं युनिट किती दिलेत तर सुरुवातीलाच 12,000 लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे युनिट घेताना 12,000 घ्यायचे. रॉ मटेरियल 12,000 युनिट आहेत आणि रेट पर युनिट 10 रुपये. त्यामुळे होतील किती 1,20,000. त्याच्यानंतर आपण घेणार वेजेस किंवा लेबर. वेजेस किंवा लेबरबद्दल आपल्याला क्लिअर कट असं दिलेलं आहे की वेजेस हे 5 रुपये पर युनिट आहेत. सो 12,000 गुणिले 5 60,000. त्याच्यानंतर तिसरा जर आयटम आपण बघितला तर ते ओव्हरहेड्स आहेत जे किती येथे आपल्याला दिलेलं नाही. त्यामुळं आपण 12,000 लिहिणार. ओव्हरहेडची कॉस्ट नाही लिहिणार. आता टोटल कॉस्ट मात्र आपल्याला दिलेली आहे. तिथं पुन्हा 12,000 युनिट आहेत आणि कॉस्ट टोटल जर बघितली तर ती 30 रुपये आहे. आता लक्षात येईल 12 त्रिक 36 3,60,000. आता आपल्या लक्षात येईल की मटेरियल 10, वेजेस 5 आणि टोटल कॉस्ट 30. याचा अर्थ ओव्हरहेड किती असले पाहिजेत तर ओव्हरहेड 15 असले पाहिजेत. 30 मधने 10 आणि 5 15 गेले की राहतात ते 15 रुपये काय आहेत ओव्हरहेड. 12,000 गुणिले 15 1,80,000 येतील. आता टोटल कॉस्ट आपल्याला मिळाली. ॲड करायचा त्याच्यामध्ये प्रॉफिट म्हणजे आपल्याला मिळतील सेल्स. आता प्रॉफिट किती आहे 12,000 युनिटला. सेल प्राईस पर्यंत येताना प्रॉफिट 20% आहे सेलिंग प्राईजवर. आता सेलिंग प्राईजवर 20% प्रॉफिट काढत असताना तो कॉस्टवर किती असणार तर 25%. सेलिंग प्राईसच्या 20 म्हणजे कॉस्टच्या 25 ऑन टोटल कॉस्ट. आता 30च्या 25% म्हणजे 7.5. 12,000 गुणिले 7.5 केलात की तुम्हाला 90,000 रुपये मिळतील. म्हणजे एकूण सेल्स तुम्हाला मिळतील 4,50,000 आणि सेलिंग प्राईज मिळेल 37.50. आता इथवर आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आता कॉस्ट स्टेटमेंट आपलं तयार आहे.
याच्यावरून आपल्याला मेन प्रॉब्लेम काय करायचा आहे, सोडवायचा आहे. मेन प्रॉब्लेम सोडवत असताना आपल्याला बनवायचे स्टेटमेंट शोईंग वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज अशा पद्धतीचे कॉलम्स असतील. पहिलं आपण घेणार रोमन 1 करंट असेट्स. ज्यावेळी आपण करंट असेट घ्यायचं म्हटलं त्यावेळी पहिला आयटम नेहमी असतो स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल म्हटलं की तुम्हाला माहिती आहे राऊंड कंसामध्ये, गोल कंसामध्ये आपण फॉर्म्युला घेतो. काय फॉर्म्युला घेतो, तर रॉ मटेरियलची कॉस्ट पर युनिट घेतो आपण, नंबर ऑफ युनिट्स घेतो आणि होल्डिंग पिरियड घेतो. बरोबर. युनिट्स गुणिले रेट गुणिले होल्डिंग पिरियड. अत्यंत शॉर्टकट असा हा फॉर्म्युला. आता राऊंड कंसात आपण अमाऊंट घेतो. युनिट घेतले तर इथं किती युनिट आहेत दिलेले बघा. युनिट जर आपण बघितले तर इथं क्लिअर कट आपल्याला रॉ मटेरियलचे युनिट दिलेले आहेत. ते किती आहेत हे आपल्याला इथं बघावं लागेल. रॉ मटेरियलचे युनिट लेवल ऑफ ॲक्टिव्हिटी बघितली की आपल्या लक्षात येतात की रॉ मटेरियलचे युनिट हे आपल्याला किती दिलेले आहेत, 12,000 युनिट आहेत. त्यामुळे आपण 12,000 घेणार. गुणिले रेट पर युनिट बघितला तर रॉ मटेरियलचा 10 रुपये दिलेला आहे, गुणिले होल्डिंग पिरियड जर आपण बघितला तर तो किती दिलेला आहे बघा. पहिल्या ॲडजस्टमेंटमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज 2 मंथ्स, 2/12 वर्षाचे महिने 12. 12,000 गुणिले 10 गुणिले 2/12 म्हणजे किती उत्तर येतं, तर 12,000 गुणिले 10 1,20,000. त्याला 2 न गुणायचं म्हणजे 2,40,000. त्याला 12 न भागायचं म्हणजे 20,000. हे आपल्याला काय मिळाले, स्टॉक ऑफ रॉ मटेरियल काय झाला, मिळाला. दुसरा घ्यायचा स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. याच्यामध्ये 3 गोष्टी असतात. पहिलं घेतो आपण रॉ मटेरियल. फॉर्म्युला काय असतो बघा, युनिट्स गुणिले रेट गुणिले प्रोसेस पिरियड. आता युनिट इथं 12,000 आहेत अनचेंज, रॉ मटेरियलचा रेट 10 रुपये अनचेंज. प्रोसेस टाइम किती आहे बघायचा. दुसरी ॲडजस्टमेंट बघा, मटेरियल आर इन प्रोसेस ऑन ॲन ॲव्हरेज हाफ मंथ. हाफ म्हणजे 0.5/12 किती येतं कॅल्क्युलेट करायचं. 5,000 येते. बरोबर. त्याच्यानंतर बी पार्ट. बी पार्टला आपण घेतो वेजेस किंवा लेबर. याचा फॉर्म्युला असतो युनिट्स गुणिले रेट गुणिले प्रोसेस पीरियड गुणिले 50% किंवा 1/2. वेजेस आणि ओव्हरहेड जे प्रोसेसमध्ये आपण घेतो त्याला हाफनं गुणत असतो 1/2. आता वेजेसचे आपण जर बघितले तर 5 रुपये काय रेट आहे. सो 12,000 गुणिले 5 गुणिले प्रोसेस टाइम आहे 0.5/12 गुणिले 1/2. आता 12×5 60,000 भागिले 24, सो 2,500 भागिले 2 म्हणजे 1,250 असं आपले काय येतील वेजेस येतील. तुम्ही कॅल्सीवर नीट कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर तिसरं घ्यायचं असतं आपल्याला ओव्हरहेड्स. सेम वेजेस प्रमाणेच युनिट्स
गुणिले रेट गुणिले प्रोसेस पीरियड गुणिले 50% म्हणजेच 1/2. सोपं आहे. युनिट आहेत 12,000 अनचेंज. कॉस्ट स्टेटमेंट जर आपण बघितलं तर इथं ओव्हरहेडचा रेट आपण कॅल्क्युलेट केला आहे बघा 15 रुपये. सो आपण घेणार 15 गुणिले प्रोसेस टाईम 0.5/12 अर्धा महिना गुणिले 1/2. किती येतात कॅल्क्युलेट करा. 3,750. आता या तिघांची टोटल आपण आउटरला घेतो. 5,1250 आणि 3,750 म्हणजे आपल्याला 10,000 रुपये मिळतात बरोबर. यानंतर तिसरा आयटम आपल्याला घ्यायचा असतो स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स घेताना फॉर्म्युला आहे त्याचा युनिट्स गुणिले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजेच टोटल कॉस्ट पर युनिट गुणिले होल्डिंग पीरियड. आता युनिट बघितलं तर 12,000 अनचेंज. टोटल कॉस्ट आपण जे काढले म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ती 30 रुपये आहे बघा. सो 30 गुणिले होल्डिंग पीरियड तिसरी ॲडजस्टमेंट वाचा फिनिश गॉड्स आर इन स्टॉक ऑन ॲन ॲव्हरेज 1 मंथ 1/12. 30,000 उत्तर येईल बरोबर. सो 30,000 हा आपला काय आला फिनिश गुड्सचा स्टॉक आला. आता या तिघांनंतर आपण वळायचं असतं सन्ड्री डेटर्सकडं. डेटर्स हे आपण सेलिंग प्राईजला घेतो त्यामुळं काही नसेल विशेष सांगितलं तर युनिट्स इथं काही तसं सांगितलेलं नाही. युनिट्स गुणिले सेलिंग प्राईस पर युनिट गुणिले क्रेडिट पीरियड. युनिट बघा 12,000 आहेत त्यात काही चेंज झालेलं नाही. सेलिंग प्राईस पर युनिट जर बघितला तर आपण कॅल्क्युलेट केलेली आहे 37.50 ती आपल्याला घ्यावी लागेल गुणिले चौथी ॲडजस्टमेंट बघा क्रेडिट अलाउड टू द कस्टमर्स इज 2.5 months 2.5/12. सो आता कॅल्क्युलेशन करायचं 2.5 महिन्याचं 12,000 गुणिले 37.50 गुणिले 2.5 महिने याच्याप्रमाणे आता किती येतं ते आपल्याला कॅल्क्युलेट करून बघायचं आहे. किती येतं बरोबर आहे 93,750. अशा पद्धतीनं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 93,750. याच्यानंतर कॅश अँड बँक बॅलन्स संबंधी माहिती दिलेली आहे बघा. कॅश अँड बँक बॅलन्स इज एक्सपेक्टेड 10% ऑफ नेट वर्किंग कॅपिटल. जरी ती करंट असेट असली तरी इथं आपण ती घेणार नाही आहे कारण शेवटी ती आपल्याला काढायची नेट वर्किंग कॅपिटल नंतर. त्यामुळं टोटल घेणार आपण करंट असेटची 20,000 10,000 30,000 आणि 93,750 म्हणजे टोटल येईल 1,53,750. याला म्हणायचं टोटल करंट असेट्स. आता याच्यामधनं करंट लायबिलिटीज मायनस करायचे असतात. लेस रोमन 2 करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज बघत असताना पहिली करंट लायबिलिटी कधीही असते क्रेडिटर्स. क्रेडिटरचा फॉर्म्युला असतो
युनिट्स गुणिले रेट गुणिले क्रेडिट पिरियड. युनिट बघितला तर 12,000 अनचेंज आहे. रेट इथं आपण रॉ मटेरियलचा घेतो. रॉ मटेरियलला वर आपण घेतला आहे बघा 10 रुपये, तोच इथे घ्यायला लागेल. क्रेडिट पिरियड बघितला तर चौथी ॲडजस्टमेंट बघा, क्रेडिट अलाउड बाय सप्लायर 1.5 मंथ ऑफ परचेस ऑफ रॉ मटेरियल. 1.5 महिना म्हणजे 1.5 भागिले 12. कॅल्क्युलेशन करायचं, किती येतात तर 15,000 येतील. बरोबर, ते 15,000 घ्यायचे. दुसरा आयटम घ्यायचा, आपल्याला दिलेले लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस आणि लॅग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड्स 1 मंथ. त्यामुळे आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स येतील. पहिले घेऊ आउटस्टँडिंग वेजेस, युनिट्स रेट गुणिले लॅग इन पेमेंट युनिट आहेत 12,000. वेजेसचा रेट बघितला तर आपल्या कॉस्ट स्टेटमेंटमध्ये आहे 5 रुपये गुणिले लॅग इन पेमेंट किती दिलं आहे ते बघायला लागेल. लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड्स 1 मंथ 1/12. कॅल्क्युलेशन करा म्हणजे आपल्याला मिळतील 5,000. बरोबर, त्यानंतर आउटस्टँडिंग ओव्हरहेड्स फॉर्म्युला लिहायचा, युनिट्स गुणिले रेट गुणिले लॅग इन पेमेंट. आता युनिट्स गुणिले रेट गुणिले लॅग इन पेमेंट म्हटलं की इथं युनिट 12,000 अनचेंज गुणिले रेट बघितला तर ओव्हरहेडचा किती आहे बघा 15 रुपये आहे. 15 गुणिले लॅग इन पेमेंट 1 मंथ 1/12 किती येतात बघा, करेक्ट आहे 15,000 येतील. एवढ्याच करंट लायबिलिटीज आहेत. आता त्याची टोटल आपल्याला करायची आहे. करंट लायबिलिटीची टोटल एकदा का आपण घेतली की त्या आधारावर आपल्याला पुढच्या भागाकडं जाता येईल. आता करंट लायबिलिटीची टोटल घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या की त्याची टोटल डायरेक्ट आउटरला घ्यायची, जरी आपण इनरला लिहिले असले तरी. टोटल करंट लायबिलिटीज बघा किती आहेत, 3 आयटम्स आहेत. 15,000 5,000 15,000 35,000 होते टोटल. आता करंट असेट झाले आहेत आपल्या किती 1,53,750. करंट लायबिलिटी आहेत 35,000, मायनस केल्या की आपल्याला मिळेल नेट वर्किंग कॅपिटल. -2 किती मिळतं बघा, नेट वर्किंग कॅपिटल मिळतं आपल्याला 1,18,750. हे 1,18,750 नेट वर्किंग कॅपिटल आहे. त्याच्यात आपल्याला आता कॅश बॅलन्स ॲड करायचं आहे. काय सांगितलंय, कॅश अँड बँक बॅलन्स इज 10% ऑफ नेट वर्किंग कॅपिटल बिफोर कन्सिडरिंग कॅश अँड बँक बॅलन्स. हे जे 1,18,750 आलंय ते कॅश न घेता आलंय, त्याच्या 10% काय आहे कॅश अँड बँक बॅलन्स ही असेट आहे, त्यामुळे आपण ॲड करतोय 10% ऑफ नेट वर्किंग कॅपिटल. 11,875 हे ॲड केलं की आपल्याला जे मिळेल त्याला म्हणायचं वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट.
आता किती वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट आहे ते आपण आता कॅल्क्युलेट करू. 1,18,750 वजा अधिक 11,875 म्हणजे येतात 1,30,625. अशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट संबंधीचा व्यवस्थित एकदा सॉल्व करून बघा. काही अडचण असेल तर व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती मला तुम्ही कॉल करू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.